आपण आजच्या तासिकेला संशोधन अहवाल लेखन, आपण याआधी काय प्रकरण योजना बघितलेली आहे की अहवाल लेखन हो. करताना प्रकरण योजना कशी असते. आज आपण संशोधन अहवाल लेखन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, प्रत्येक प्रकरणाचं अहवाल लेखन करताना कोणकोणते मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे हे आपण पाहू. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की जेव्हा आपलं संशोधन कार्य हे पूर्ण झालेलं असते तेव्हा ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपण ते लिखित स्वरूपात तयार करत असतो. तेव्हा हे जे अहवाल लेखन आहे, या अहवाल लेखनाची जी प्रकरण योजना आहे त्यामधला अहवालाचा पहिला जो मसुदा ज्याला आपण म्हणू, हा मसुदा कशा प्रकारचा असला पाहिजे, तर त्यामध्ये प्रकरणाचा जो आकृतीबंध आहे, म्हणजे प्रकरणाचा आकृतीबंध कसा तयार करावा हे महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, तर प्रकरणाचा आकृतीबंध तयार करताना सर्वात प्रथम प्रत्येक प्रकरणाचे मुद्दे उपमुद्दे तयार करायचे. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये जर आकृत्या असतील, चित्र असतील किंवा नकाशे असतील तर त्यांचा वापर कसा करता येईल हे आधी आपल्याला ठरवावं लागेल. प्रकरणामध्ये आकृत्या, चित्र, नकाशे यांचा कसा आपल्याला वापर करता येईल याचं नियोजन करणं गरजेचं असते. त्यानंतर प्रकरणाची अनुक्रमणिका तयार करावी लागेल. अनुक्रमणिका म्हणजे की प्रत्येक प्रकरणामध्ये किती मुद्दे आपण घेतलेले आहेत, त्या मुद्द्यांचं शीर्षक काय आहे ज्याला आपण उपशीर्षक म्हणू, या दृष्टिकोनातून अनुक्रमणिका तयार करणं हे गरजेचं असते. त्यानंतर प्रकरणाची परिपूर्ण मांडणी झाली आहे काय हे तपासून पाहावं लागते संशोधकाला. की प्रकरणाची परिपूर्ण मांडणी म्हणजे की प्रकरण जे असेल, उदाहरणार्थ पहिलं प्रकरण असेल प्रस्तावना, तर मग त्यामधलं जे उपमुद्दे आहेत, प्रास्ताविक, समस्या विधान, संशोधनात्मक समस्येच्या कार्यात्मक व्याख्या, उद्दिष्ट, गृहीतक, ही जी उपमुद्दे असतात ही त्या प्रकरण निहाय त्याची संपूर्ण मांडणी झालेली आहे किंवा नाही हे सुद्धा संशोधकाला तपासून पाहायचं असते. त्यानंतर संशोधकाला महत्त्वाचा विचार करायचा असतो तो म्हणजे जी मुद्दे आपण तयार केलेली आहे प्रकरणांमध्ये देण्यासाठी, तर कोणत्या मुद्द्याला किती भर द्यायचा हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं असते. कोणते मुद्दे अति महत्त्वाचे आहेत, कोणते मुद्दे हे थोडक्यात मांडायचे आहेत याचा विचार करून त्यानुसार नियोजन करायचं असते. त्यानंतर संदर्भ, कुठे संदर्भ द्यायचे, कसे द्यायचे, नेमके किती संदर्भ द्यायचे याचा सुद्धा विचार संशोधकाला करायचा असतो. आणि हे जी मुद्दे आपण ठरवलेली आहेत एक आकृतीबंध तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, तर हे सर्व मुद्दे तयार केल्यानंतर, याची मांडणी केल्यानंतर ह्या बाबी जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा संशोधनाचं एक परिपूर्ण चित्र हे संशोधकाच्या डोळ्यासमोर निर्माण होत असते. म्हणजे काय की एक आकृतीबंध तयार झाला की त्याची कल्पना आपल्याला येते की नेमकं आपलं संशोधन हे कसं राहणार आहे, कोणत्या दिशेने होणार आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याची एक ओघवती रूपरेषा ही संशोधकाच्या डोळ्यासमोर तयार होते. त्यानंतर संशोधनातील जी लेखनशैली असते त्या लेखनशैलीचं स्वरूप कसं असलं पाहिजे. अहवालाची जी लेखनशैली आहे त्यामध्ये कोणत्या भाषेचा वापर केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे याचं सुद्धा स्वरूप विचारात घेणं हे गरजेचं असते. आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला संशोधनाची ही रूपरेषा ठरवताना
त्यामध्ये जे प्रकरण योजना आहे त्या प्रकरण योजनेमध्ये जे जे मुद्दे आपण देतो आहे या सर्वांचा विचार करून जो आकृतीबंध ठरवला जातो तो आकृतीबंध मग आपला अहवाल लेखनासाठी अंतिम किंवा फायनल ठरत असतो. आता संशोधन लेखनाची जी भाषाशैली आहे यावर विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं असते संशोधकासाठी. कारण की असं नाही की आपण जी भाषाशैली आहे ही भाषाशैली बोली भाषेत लिहिलं तर चालते असं नाही, किंवा खूप वाङ्मयीन भाषेमध्ये लिहिलं पाहिजे असंही नाही. तर संशोधनासाठी प्रमाण भाषेचा वापर करणं गरजेचं असते. हां, म्हणजेच काय की संशोधनामध्ये बोली भाषेचा वापर करू नये. त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी किंवा काही कोटेशन ज्याला आपण म्हणू यांचा वापर संशोधनात अपेक्षित नसतो. तर संशोधनामधल्या ज्या मुख्य कल्पना असतात ह्या मुख्य कल्पना त्या अहवाल लेखनामध्ये अतिशय सोप्या भाषेत सहज समोरच्याला समजतील अशा पद्धतीने आणि थोडक्यात स्पष्ट केलेल्या असल्या पाहिजे. त्यानंतर संदिग्ध स्वरूपाचे वाक्य किंवा मिश्र वाक्यांचा वापर संशोधनात करत नाही. त्यानंतर संशोधनामध्ये जी सर्वनामं असतात त्यांचा वापर करता येत नाही. जसं मी, आम्ही, तू या प्रकारची जी सर्वनामं असतात याचा वापर संशोधनात केला जात नाही. उदाहरणार्थ समजा मी संशोधनात या पद्धतीचा वापर केला असं न म्हणता संशोधकांनी संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर केलेला आहे. इथे आपण मी, तू किंवा आपण अशा सर्वनामांचा वापर न करता संशोधक या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे सर्वनामांचा वापर लेखनामध्ये करता येत नाही. त्यासाठी अहवाल जो आहे हा अहवाल अचूक असला पाहिजे. त्यामधली भाषाशैली ही सहज स्पष्ट असायला पाहिजे आणि जे सृजनात्मक शैली आहे नाविन्य तर त्यामध्ये असलं पाहिजे. पण सृजनात्मक लेखन म्हणजे याचा अर्थ असं नव्हे की खूप साऱ्या वाङ्मयीन शब्दांचा त्यामध्ये वापर करावा किंवा अलंकारिक शब्दांचा वापर करावा असं नाही. सृजनात्मक म्हणजे की तुमच्या संशोधनातून काय नाविन्य त्या ठिकाणी तुम्ही दिसलं पाहिजे. तर म्हणून अहवाल जे आहे हे विचारपूर्वक केलेला, सृजनात्मक, सुस्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपात असला पाहिजे. खूप फापट पसारा संशोधन अहवालामध्ये करायचा नसतो. जे काही माहिती तथ्य संकलन केलं असेल त्या माहिती तथ्य संकलनाला एक नियोजनबद्ध असं लेखन आपण त्याचं करणं गरजेचं असते. आणि त्यासाठीच मग त्या माहिती अंतर्गत जे जे काही उपमुद्दे असतील ते सर्व मुद्दे उपमुद्दे यांचा एक सुरुवातीला आकृतीबंध तयार करून मग त्या मुद्द्यानुसार नेमकं आपल्याला काय लिहायचं आहे, कोणत्या व्याख्या स्पष्ट करायच्या आहेत, कोणत्या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत याचा विचार करणं गरजेचं असते. आणि या प्रकारे संशोधनाची जी भाषाशैली आहे याकडे संशोधकांना लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यानंतर लेखन करताना जेव्हा आपण संशोधनाचं अहवाल लेखन करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला स्वयंमूल्यमापन करणं गरजेचं आहे. स्वयंमूल्यमापन म्हणजे की स्वतः त्याचं मूल्यमापन करणे आपल्या संशोधनाचं. इतर करतील ते निराळं, परंतु सुरुवातीला आपण स्वतः त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं असते. की संशोधन बोला. स्वयंमूल्यमापन म्हणजे काय बघायचं आहे नेमकं त्यामध्ये? स्वयंमूल्यमापनामध्ये की आपलं संशोधन अहवाल तयार झाल्यानंतर संशोधन अहवाल लेखनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपलं
संशोधन अहवाल लेखन झालेलं आहे किंवा नाही. आपण जी भाषा शैली वापरली तिथे कुठे आपण काही वाङ्मयीन याचा वापर केलेला आहे का, भाषेचा अलंकारिक भाषेचा वापर केला आहे का, किंवा जे काही संदर्भ सूची आपण दिली आहे ती योग्य पद्धतीने दिलेली आहे किंवा नाही. म्हणजे एकंदरीत संपूर्ण अहवाल लेखन झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन म्हणजेच ते जे आहे अहवाल लेखन ते आपण तपासून पाहायचं असते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की समोर सादर करण्याच्या आधी एकदा आपण ते तपासून पाहणं हे गरजेचं असते. आणि त्यासाठी मग संशोधन अहवालाअंतर्गत जी कोष्टकं असतात, आकृत्या असतात, नकाशे असतात, त्यानंतर वेगवेगळे हे दिलेले असतात, मुद्दे असतात. तर या मुद्द्यानुसार आपल्याला ज्या आकृत्या काढायच्या आहेत, जे आलेख तयार करायचे आहेत, ते नेमके त्या मुद्द्यानुसार आपण दिलेले आहेत किंवा नाही याचं सुद्धा अवलोकन करणं हे गरजेचं असते. त्याला म्हटलेलं आहे स्वयंमूल्यमापन. तर या पद्धतीने जेव्हा आपण अहवाल लेखन झाल्यानंतर स्वयंमूल्यमापन त्याचं करतो तेव्हा त्यामधल्या बऱ्याचशा ज्या काही उणिवा असतील, त्रुटी असतील, त्या संशोधकाच्या लक्षात येतात आणि त्यानुसार आपण त्या त्रुटी किंवा त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न मग करू शकतो. याच्या मागचं तात्पर्य काय आहे की आपण जो अहवाल सादर करणार आहोत तो अहवाल बिनचूकपणे अतिशय चांगल्या रीतीने समोरच्या परीक्षकांसमोर तो सादर केला गेला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. त्यानंतर अहवाल लेखन करताना आपण जे शब्द वापरतो, शब्दांची, वाक्यांची जी रचना करतो त्यामध्ये शब्दांबाबत संक्षिप्त स्वरूपाचा काही बाबतीत वापर केला जातो. काही शब्द असे असतात की ज्याचा आपण संक्षिप्त स्वरूपात वापर करतो. आता संक्षिप्त स्वरूप म्हणजे की जसं इमोशनल क्वेश्चन्स असं असेल तर त्याला आपण IQ वापरतो, है ना. तर असे बरेचसे शब्द आहेत की जे आपण संक्षिप्त स्वरूपात वापरत असतो. मग हे जे ज्या शब्दांना मान्यता मिळालेली आहे, स्वतःहून आपण काही शब्द तयार करून संक्षिप्त लिहित नाही, ज्या शब्दांना मान्यता मिळालेली आहे असे संक्षिप्त स्वरूप. उदाहरणार्थ IQ हा मान्यता प्राप्त आहे. आपण IQ जरी लिहिलं तरी कोणालाही समजते की IQ म्हणजे यांना काय म्हणायचं आहे. तर मग अहवालाच्या मुख्य भागामध्ये मात्र अशा संक्षिप्त स्वरूपाच्या शब्दांचा वापर करणं हे टाळायचं असतं. अहवालामध्ये संक्षिप्त स्वरूपाचे शब्द वापरले तर त्यामध्ये एखाद दोन वापरले तर म्हणजे काही ठिकाणी तर चालून जातात, परंतु शक्यतो ते शब्द वापरणं टाळावे संशोधकांनी. आणि संक्षिप्त रूपाचा वापर केव्हा करायचा असतो अहवाल लेखनामध्ये, तर फक्त संदर्भ देताना. जेव्हा आपण संदर्भ देतो तेव्हा संक्षिप्त स्वरूपाच्या शब्दांचा वापर केला जातो. मात्र जेव्हा प्रकरण योजनामध्ये सविस्तर माहिती जिथे आपण देतो तिथे त्याचं पूर्ण शॉर्ट फॉर्म न लिहिता पूर्ण ते जो शब्द असेल तो पूर्ण शब्द तिथं लिहिणं अपेक्षित असते. आता उदाहरणार्थ समजा काही शब्द आहे जसं की पेज हा शब्द आपल्याला द्यायचा असेल तर फक्त P करून टिंब आपण देतो, किंवा कॉलम असा शब्द लिहायचा असेल तर तिथे फक्त COL असं लिहितो. डेझर्टेशन लिहायचं असेल तर फक्त DISS असं करून टिंब देतो. तर असे जे बरेचसे संक्षिप्त शब्द आहेत, या शब्दांचा वापर आपल्याला, तर या शब्दांचा वापर जो आहे हा वापर आपल्याला अहवाल लेखनामध्ये खूप विचारपूर्वक करणं गरजेचं असते. त्यानंतर अहवाल लेखन करताना आपल्याला कोष्टकांची मांडणी विचारात घेणं गरजेचं आहे. कोष्टकाचा वापर कशासाठी करतो संशोधक, तर माहिती देण्यासाठी कोष्टकाचा वापर केला जातो.
आणि कोष्टकात जी माहिती दिली जाते ती कोणत्या स्वरूपाची असते? संख्यात्मक स्वरूपाची असते. आणखी किती? कोष्टकात दिली जाणारी माहिती संख्यात्मक स्वरूपाची असते. पण एकाच कोष्टकामध्ये जर आपण सर्व माहिती देतो असा विचार केला तर त्यातून योग्य तो हेतू साध्य होत नाही. सर्व काही माहिती आपण एकाच कोष्टकात देणं शक्यही नसते आणि म्हणून वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या कोष्टकांचा वापर करणं हे संशोधनात गरजेचं असते. वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळं कोष्टक वापरावी लागतात आणि त्या कोष्टकाला योग्य शीर्षक देणं गरजेचं असतं. की नेमकी समजा आपण एक कोष्टक तयार केलं, त्या कोष्टकामध्ये तुम्ही जी काही संख्यात्मक माहिती दिली असेल ती कशाची आहे? उदाहरणार्थ समजा त्या कोष्टकाचं शीर्षक आपण देणार की 2000 ते 2010 या कालावधीतील मुलींच्या गळतीचे प्रमाण, आणि मग ते मुलींच्या गळतीचे प्रमाण या 10 वर्षाच्या काळामध्ये कसे होते तर ती संख्यात्मक माहिती आपण त्या कोष्टकामध्ये देऊ शकतो. तर या पद्धतीने कोष्टकाला शीर्षक देणं हे गरजेचं असते. त्यानंतर कोष्टक जर खूप मोठं किंवा अर्ध्या पाना इतकं असेल तर ते पानाच्या मध्यभागी स्वतंत्रपणे काढायचं. लक्षात घ्या, कोष्टक जर खूप मोठं असेल, खूप सारी माहिती असेल एका कोष्टकात देण्याची, आणि ते कोष्टक जर मोठं असेल तर अर्ध्या पाना इतकं किंवा त्यापेक्षा जास्त मोठं असेल तर एकाच पानावर ते मध्यभागी स्वतंत्रपणे कोष्टक द्यायचं असते. जर कोष्टक लहान असेल, अर्ध्या पानापेक्षा कमी असेल तर ते आशयाच्या पानावर, म्हणजे जेथे कोष्टकाविषयीची माहिती असेल तेथेच द्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ त्या कोष्टकाविषयीची माहिती आणि त्याच्या खाली ते कोष्टक, असं कोष्टकाची मांडणी ही केली जाते. आणि संशोधनामध्ये शक्यतोवर जे कोष्टक आपण काढतो ना ते शक्यतोवर स्वतंत्र पानावर काढलेलं जास्त चांगलं असतं. कारण की जेव्हा अनुक्रमणिका आपण देतो तेव्हा त्याच अनुक्रमणिकेमध्ये कोष्टकांची स्वतंत्र अनुक्रमणिका आपण देत असतो. जसं मागे अनुक्रमणिका कशी तयार करायची याविषयी तुम्हाला 2 भाग सांगितले होते. तर कोष्टक सूचीमध्ये आपल्याला कोष्टकांची यादी द्यायची असते. म्हणून शक्यतोवर कोष्टक तयार करताना ते स्वतंत्र पानावर जर आपण दिलं तर ते जास्त चांगलं राहते. त्यानंतर कोष्टकाप्रमाणे अहवालामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला आकृत्यांचाही वापर करता येतो. म्हणजे जे कोष्टक आपण तयार केलं आहे त्या कोष्टकावरून, त्या सारणीवरून आपल्याला आकृत्यांचा वापर करता येतो किंवा आलेखांचा सुद्धा वापर करता येतो. आता यामध्ये नंतरचा मुद्दा येतो की जेव्हा आपण संशोधनात काही आकृत्या देतो तर आकृत्यांचे सुद्धा काही प्रकार असतात. आणि संशोधन अहवालाचं परिणामकारक लेखन करण्यासाठी संख्याशास्त्रीय माहिती जी आपण देतो ही माहिती आकृती किंवा आलेखाच्या द्वारे देत असतो. कारण नेमकं संख्याशास्त्रीय विश्लेषण आपण जरी केलं, संख्यात्मक मांडणी जरी केली तरी ती अधिक स्पष्ट होण्यासाठी आकृती आणि आलेखांचा वापर केला जातो. आकृत्यांमुळे काय फायदा होतो की संकलित माहितीचं ज्ञान हे स्पष्ट आणि सहजगत्या मांडलं जाते आकृत्यांमध्ये. हा, म्हणजे आलेखावरून ते आपल्या एका दृष्टिक्षेपात ते लक्षात येतं की नेमकं काय इथे मांडणी केलेली आहे. आणि अहवालामध्ये जे काही माहितीचं वर्णन विश्लेषण आपण केलेलं असतं ते स्पष्ट करण्यासाठी सुद्धा आकृत्यांचा वापर केला जातो. आता आपण ज्या आकृत्यांचा वापर संशोधनामध्ये करतो त्या आकृत्यांमधून नेमके जी प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात का हे संशोधकाने तपासून पाहणं हे गरजेचं असते.
जसं की आकृती काढल्यानंतर नेमके कोणते प्रश्न आपल्या समोर निर्माण झाले पाहिजे, संशोधकासमोर कोणते प्रश्न निर्माण झाले पाहिजे. तर पहिला म्हणजे आकृतीद्वारे जी माहिती सादर केली जाते त्याला योग्य शीर्षक दिले आहे का, आकृतीला योग्य शीर्षक दिलं आहे का हे तपासून पाहणे. दुसरं, आकृती समजण्यासाठी सोपी आहे का, म्हणजे आकृती बघितल्यानंतर लगेच लक्षात येते का की ही आकृती कशा संदर्भात मांडलेली आहे. त्यानंतर ज्या संख्यात्मक माहितीवर आकृती आधारलेली आहे ती माहिती अहवालामध्ये समाविष्ट केलेली आहे का, म्हणजे जी माहिती आपण अहवालात समाविष्ट केलेली असू त्याच माहितीच्या आधारावर आकृती देणं अपेक्षित असते. त्यानंतर आवश्यकतेनुसार आकृत्यांचा वापर केला आहे का, जिथे आवश्यकता आहे तिथेच आकृत्यांचा वापर करणं हे गरजेचं असते. नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे हस्तलिखितातील मुद्द्यांच्या क्रमाने आकृत्या आहेत का. आपण जेव्हा सुरुवातीला संशोधन अहवाल लेखन हाताने लिहितो तेव्हा जे हस्तलिखित सुरुवातीला तयार करतो त्यामध्ये ज्या क्रमाने आकृत्या दिलेल्या असतील त्याच क्रमाने नंतरही आकृत्यांचा क्रम हा ठरलेला असायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा त्यामध्ये विचारात घ्यायचा असतो ते म्हणजे आकृत्यांचा क्रमांक आणि शीर्षक यांचा वापर केला आहे का. आपण जेव्हा संशोधनामध्ये आकृत्यांचा आलेखांचा वापर करतो तेव्हा त्याला क्रमांक देणं हे गरजेचं असते. आणि त्या आकृतीवरून जेव्हा आपण विश्लेषण करतो किंवा काही माहिती लिहितो तेव्हा वरील आकृतीवरून किंवा खालील आकृतीवरून असा शब्द प्रयोग करणं मात्र टाळलं पाहिजे. आपण बरेचदा लिहितो ना, वरील आकृतीवरून असं स्पष्ट होते की किंवा खालील आकृतीवरून असे निदर्शनास येते की. तर हे वरील आकृतीवरून किंवा खालील आकृतीवरून असे जे शब्द प्रयोग आहे हे संशोधकांनी टाळले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे आलेखांचा वापर. संशोधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आलेखांचा वापर केला जातो आणि या आलेखावरून जी काही संकलित केलेली माहिती असेल त्या माहितीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन केलं जातं. आता आलेखाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये रेषा आलेख पहिला प्रकार आहे. रेषा आलेख. रेषा आलेख कशासाठी वापरतात की काळाप्रमाणे माहितीतील बदल कसा झालेला आहे हे या आलेखाद्वारे दाखवल्या जाते. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे स्तंभालेख. स्तंभालेख हा उभ्या आणि आडव्या अशा दोन्ही पद्धतीने काढता येतो आणि संख्यात्मक जी माहिती आहे ती स्तंभाच्या आतमध्ये किंवा बाहेरच्या बाजूने दर्शवली जाते. दोन्ही पद्धतीने स्तंभ जे काढतो आपण त्या स्तंभाच्या आतमध्ये किंवा बाहेरच्या बाजूने जी काही संख्यात्मक माहिती आहे ती दर्शवली जाते. आणि स्तंभालेखामध्ये प्रत्येक जो स्तंभ आहे हा स्वतंत्रपणे काढलेला असतो. जेव्हा आलेखामध्ये अनेक घटकांचा समावेश असेल, समजा एकापेक्षा अनेक घटकांवर आधारित आपण स्तंभालेख काढत असू तर त्या दृष्टिकोनातून जागा कमी पडू नये यासाठी स्तंभ हे एकमेकांना जोडून सुद्धा घेतले जातात. कारण समजा आपल्याला 6-7 स्तंभ काढायचे आहे आणि तेवढी पुरेशी जागा आपल्या त्या मध्ये नाही आहे अहवालामध्ये, तर मग त्यासाठी जे स्तंभ आपण काढतो ते एकमेकांना जोडण्यासाठी जोडून घेता येतात. सिंपल बारग्राफ किंवा जॉईंट बारग्राफ. हा, जॉईंट असं पण काढता येते. त्यानंतर आडव्या स्तंभाचा आलेख
हा साधारणपणे घटकांमध्ये विशिष्ट वेळात झालेल्या बदलाची तुलना करण्यासाठी केला जातो. लक्षात घ्या, विशिष्ट वेळात झालेले जे बदल असतात यामधील तुलना करण्यासाठी आडव्या स्तंभाचा वापर हा केला जातो. आणि त्यानंतरचा आलेख आहे, त्याला म्हटलं आहे वर्तुळ आलेख किंवा विभाजन आलेख. वर्तुळ म्हणजे गोल, वर्तुळ आलेख कसा असतो, गोल असतो. यालाच विभाजन आलेख सुद्धा म्हटल्या जाते, कारण की त्या वर्तुळामध्ये आपण टक्केवारी दाखवू शकतो है ना. उदाहरणार्थ वर्तुळ काढलं, त्याच्यामध्ये 2 भाग, की पृथ्वीच्या किती भागामध्ये पाणी आहे, किती भागामध्ये नाही आहे, असं प्रत्येकच ज्या काही अपेक्षित गोष्टी आहेत त्याचा आलेख, त्या आलेखासाठी, त्या माहितीसाठी आपण या आलेखाचा वापर करू शकतो. विभाजन आलेख किंवा वर्तुळ आलेख आहे, यांचा उपयोग घटकातील भागाचे विभाजन करण्यासाठी केला जातो. म्हणजे एखाद्या घटकाचं विभाजन करायचं असेल, उदाहरणार्थ समजा एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जी पिकं काढली जातात, तर कोणती पिकं किती टक्केवारीने किती भागामध्ये काढली जातात, तर ते त्याचं विभाजन आपण याद्वारे दाखवू शकतो है ना. किंवा मुख्य घटकाच्या वितरणाचे भाग कसे असतील, किंवा स्वतंत्ररित्या पगार कसा खर्च केला पाहिजे. जसं आता आपल्याला पगार खर्च करायचा आहे, मग त्याच्यावर किती टक्के पगार आपण कोणकोणत्या गोष्टीवर खर्च करणार, त्याचं विभाजन आपण करतो. तर ते सुद्धा या आलेखाद्वारे करता येते. म्हणून याला म्हणून याला विभाजन आलेख असं म्हणतात. नंतरच आहे ते म्हणजे तक्ते आणि नकाशे. जेव्हा आपल्याला एखाद्या भौगोलिक ठिकाणाची ओळख दर्शवायची असते, भौगोलिक ठिकाण दर्शवायचं असेल, किंवा काही घटना प्रसंग नेमके कुठे घडलेले आहेत हे सांगायचं असेल, तर अशा ठिकाणी नकाशाचा वापर करता येऊ शकतो. किंवा काही वेळेस विशिष्ट सूचना किंवा काही चिन्ह, घनता किंवा क्षेत्राची वैशिष्ट्य हे जर दर्शवायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला नकाशाचा वापर करता येतो. आणि नकाशे जे आहेत, हे नकाशे आपल्याला उभ्या आणि आडव्या रेषेच्या माध्यमातून दाखवता येतं. तसंच तक्ता हा सुद्धा एक प्रकार आहे. तक्त्यांचा सुद्धा वापर आपण संशोधनामध्ये करत असतो. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची कार्य दाखवायची असेल, किंवा अधिकार कक्षा दाखवायची असेल, किंवा त्यांची रचना दाखवायची असेल एखाद्या गोष्टीची, किंवा कामाची दिशा स्पष्ट करायची असेल, एखादा आराखडा तयार करायचा असेल, तर यासाठी तक्त्यांचा वापर केला जातो. यासाठी तक्ते हे उपयुक्त ठरत असतात. आणि विशेषतः वर्तुळ किंवा चौकोन या आकारांच्या तक्त्याचा उपयोग हा संशोधनात केला जातो. म्हणजे अहवालाचा जेव्हा पहिला मसुदा आपण तयार करतो, तेव्हा पहिला मसुदा तयार करताना या सर्व बाबी, हे सर्व मुद्दे विचारात घेऊन हा अहवालाचा पहिला मुद्दा तयार करणं हे गरजेचं असते. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हे या मुद्द्यानुसार अहवालाचा पहिला मसुदा आपण तयार करत असतो. अहवालाचा दुसरा मसुदा जो आहे तो आपण पुढच्या तासिकेला घेऊ. उद्या सुद्धा तासिकेची हीच वेळ राहील. ठीक आहे. ओके, थँक्यू.